तर आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा नाना पटोलेंनी सभागृहामध्ये मांडलेला आहे। वळत पुढच्या बातमीकडे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार आणि आमदार फुटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये बोचरी टीका केली होती। यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी पलटवार केलाय, तर आज मंत्री संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले। आपण पाहूयात। काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे। हो की नाही? आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच। आणखी 14 आमदारांनी ते घाणेरडं चालू आहे मुळात। हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा। मनन करणारा आहे, या विधानावर हक्कभंग प्रस्ताव होऊ शकतो। आता ठीक आहे, त्यांना याही गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल की एवढी सगळी लोक जी 20-20 लाख लोकांमधून निवडून येतात, ती रातोरात पक्ष बदलतात, याला काहीतरी उबाटाचे नेते कारणीभूत असतील का नसतील? मला सांगा, जे माननीय शिंदे साहेबांसोबत जे 40 लोक गेले होते 2021ला, ते सगळेच्या सगळे परत निवडून आले का नाही आले? आले सगळे निवडून। याचा अर्थ लोकांच्याही मनात तेच होतं। तर त्याच्यामुळे आता पण जे खासदार आलेत किंवा बाकीचे जे लोक आलेत, त्यातला एकाचा फेलियरचा रेट दाखवा ना। बघा, राज ठाकरे साहेबांनी काल जे काही वक्तव्य केलं, मला वाटतं कशाच्या आधारावर केलं काही कळायला मार्ग नाही। म्हणजे तुमच्या पक्षात असेल तर तो वाघ, इतर पक्षात जर गेला तो ती वेश्या, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं। म्हणजे तुमच्याकडे होते त्या टायमाला सांभाळलं का? आणि हा बेसिक प्रश्न आहे। आणि इतरांकडे गेलं तर गिराईक त्यांना जास्त असतात, ते विकायला निघालेत म्हणून गिराईक त्यांना मिळतात। अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधीसाठी कधीही स्टेटमेंट करणं हे मला वाटतं गैर आहे। पक्षांतर्गत मतभेद नाहीत का? तुम्हाला बोलायचा अधिकार नाही का? तुमचं सर्व निपूटपणे सहनच केलं पाहिजे असं काही ठरलेलं आहे का? ॲग्रीमेंट आहेत का?